हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे अतिमहत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे. आणि हे प्रश्न आपण मित्रांनो तुमच्या 2022 आणि 2023 या वर्षामध्ये जेवढ्या TCS IBPSच्या एक्झाम झालेल्या आहेत, म्हणजे ती म्हाडाची असो किंवा नगर परिषदेची असो, कोणत्याही डिपार्टमेंटची असो, त्यामध्ये जे TCS IBPSने मराठी व्याकरणाचे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपण इथे घेणार आहेत. आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे, ज्या पद्धतीने MPSC आपले प्रश्न रिपीट करत असते त्याच पद्धतीने TCS IBPS देखील आपले प्रश्न रिपीट करत असते. ओके, आणि त्यामुळे हे प्रश्न आपल्याला करणे खूप गरजेचं आहे, कारण या प्रश्नांच्या मुळे आपल्याला परीक्षामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात त्याचे स्वरूप समजतं आणि यापैकी काही प्रश्न देखील रिपीट होतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा, याचा तुम्हाला येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी फायदा होणार आहे. ओके, चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, काठ्या शब्दाचे एक वचन कोणते आहे? पहा मित्रांनो, आपणा सर्वांना माहिती आहे काठ्या या शब्दाचे एक वचन आहे काठी. इकारांत स्त्रीलिंगी नामाचं, याकारांत अनेक वचन होतं, बरोबर आहे, म्हणजे काठीचं काठ्या, बरोबर. त्यानंतर पहा, काडी काड्या, वही वह्या, गाडी गाड्या, ही देखील अशी उदाहरणं आहेत. ओके, पुढे पाहूया. पुढे लिंग विचारानुसार जोड्या दिल्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. पहा, सुसर सुसरा, शिक्षक शिक्षिका हे बरोबर आहे, वानर वानरी हे बरोबर आहे, भाऊ बहिणी हे बरोबर आहे. तर पहिलीच जोडी चुकीची आहे. ओके, पुढे पाहूया. मोर आणि रेडा या शब्दांची योग्य स्त्रीलिंगी रूपे सांगायचे. पहा, मोराचं योग्य स्त्रीलिंगी रूप आहे लांडोर. ओके, आणि रेड्याचं स्त्रीलिंगी रूप आहे म्हैस. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, लांडोर आणि म्हैस. त्याचप्रमाणे आणखी काही पाहूया. चिमणाचं चिमणी, बोकडाचं शेळी, बैल घायस, त्यानंतर बोक्याचं भाटी मांजर. ओके, पुढे पाहूया. भीमाने मुष्टियुद्धात बकासुराला ठार मारून टाकले, या वाक्यातील कर्ता आपल्याला ओळखायचा आहे. आता कर्ता कसा आपण ओळखतो मित्रांनो? तर कर्ता ओळखण्यासाठी आपण काय करतो, तर क्रियापदातील धातूला आपण नारा नारे नारी हे प्रत्यय जोडून कोण काय असा प्रश्न विचारतो आणि त्यावर आपल्याला काय मिळतो? कर्ता मिळतो. ओके, मग इथे आपल्याला कर्ता काय मिळाला आहे? भीम मिळाला आहे. कसा? तर बकासुराला ठार मारून टाकणारा कोण आहे? तर तो आहे भीम. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, भीम. समोरचा प्रश्न, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. पहा, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. अकर्मक, सकर्मक, उभयविधी किंवा द्विकर्मक. आता पहा, या प्रथम आपल्याला काय पाहायचं, या वाक्यात कर्ता कोणते होते? पहा, या वाक्यामध्ये जे विद्यार्थ्यांना आणि व्याकरण हे दोन कर्म आहेत मित्रांनो. ओके, आणि विद्यार्थ्यांना इथे अप्रत्यक्ष आणि व्याकरण हे प्रत्यक्ष कर्म आहे. ओके, म्हणून हे काय असेल तर द्विकर्मक क्रियापद असेल. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, द्विकर्मक. आता पहा, द्विकर्मक क्रियापद कसं आपण ओळखलं, तर दोन कर्म किंवा कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकांवर क्रिया घडत असेल तर त्या क्रियापदास काय म्हणतात? द्विकर्मक क्रियापद. ओके, पुढे पाहूया. पुढील वाक्यातील कंसात दिलेल्या शब्दाचा योग्य पर्याय शोधायचा आहे. पहा, सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था मोठ्या मांडवात करणे आलेले आहे. आता शब्द योग्य पर्याय काय असेल? करून, करणाऱ्या, करण्यात, करण्यासाठी. तर काय असतं? सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था मोठ्या मांडवात करण्यात आलेली आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, करण्यात. समोरचा प्रश्न, पहा, परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर तो असतो वास, सुवास, सुगंध. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, सुगंध. विवाहाचा समानार्थी शब्द येईल लग्न आणि परिचयाचा आहे ओळख. ओके, पुढे पाहूया. माझ्या दादाने मला एक पुस्तक पाठवले, त्यात रंगीत चित्रे होती. वरील दोन वाक्यांचे केवळ वाक्य करायचे. केवळ वाक्य करणे म्हणजे काय मित्रांनो? तर ज्या वाक्यात एकच कर्ता व एकच क्रियापद असते त्यास केवळ वाक्य म्हणतात. आणि आता अशा पद्धतीचं वाक्य आपल्याला कोणतं दिसतं यामध्ये? तर ते आहे क्रमांक 2चं वाक्य. माझ्या दादाने मला रंगीत चित्राचे पुस्तक पाठवले. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, माझ्या दादाने मला रंगीत चित्रांचे एक पुस्तक पाठवले. ओके, पुढे पाहूया.
चातुर्मास हा समासाचा कोणता प्रकार आहे? पहा मित्रांनो, चातुर्मास हा आहे द्विगु समास. का बरं? तर ज्यामध्ये पहिले पद संख्या विशेषण आणि संख्या विशेषण व त्या सामासिक शब्दातून एक समूह सुचवला जातो. ओके, म्हणजे चातुर्मास हे पहिलं पद आहे संख्या विशेषणाचं आणि त्यातून एक समूह सुचवला जातोय. ओके, म्हणून तो असतो द्विगु समास. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 द्विगु समास. ओके, आता पहा यापैकी आणखीन काय उदाहरणं द्यायची झाली तर द्विगु समासाची, तर ते पंचवटी आहे, त्रिभुवन आहे आणि नवरात्र देखील आहे. ओके, पुढे पाहूया. निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द लिहायचा आहे. निरूपण, निरूपणचा समानार्थी शब्द आहे विवेचन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 विवेचन. त्यानंतर लोकाचार, लोकाचारचा काय समानार्थी शब्द आहेत तर प्रपंच, लौकिक. त्यानंतर निर्णयचे काय समानार्थी शब्द आहेत ते आहेत निकाल, ठराव आणि निकेतन. निकेतनचे काय समानार्थी शब्द आहेत तर ते आहेत आवास, सदन. बरोबर का? आवास, सदन, धाम, दर. त्यानंतर पुढे पाहूया. प्रतिदिन या शब्दाचा समास ओळखायचा आहे. पहा, प्रतिदिन, प्रतिदिन या शब्दाचा समास कोणता आहे तर फोड करायचं झाले तर कतिवशी प्रतिदिनची, प्रत्येक दिवस. काय? प्रत्येक दिवस. आणि पहा म्हणजे हा आहे अव्ययी भाव समास. ओके, योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अव्ययी भाव समास. फोड आपण काय पाहिली प्रत्येक दिवशी, म्हणजे कशी आहे तर जेव्हा समासातील जे पहिलं पद जे बहुधा अव्यय असते आणि ते महत्त्वाचं असतं. ओके, आणि व या शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो तेव्हा अव्ययी भाव समास असतो. आपण पाहिलं प्रत्येक दिवशी, प्रत्येक दिवशी पहिले पद अव्यय आणि महत्त्वाचं आहे आणि त्याचा क्रियाविशेषणासारखा वापर केलेला दिसून येतोय, म्हणून हा अव्ययी भाव समास आपण सांगितलेले. ओके, त्याच पद्धतीने अव्ययी भाव समासाच्या अजून काय उदाहरणं देता येतील तर आजन्म म्हणजे जन्मापासून आणि यथाशक्ती शक्तीप्रमाणे शक्तीला अनुसरून, ही देखील अव्ययी भाव समासाची उदाहरणं आहेत. पहा, मीनाने खाऊ खाल्ला असेल या वाक्यातील काळ ओळखायचं आहे. मीनाने खाऊ खाल्ला असेल, असेल काय तर आणि खाल्ला. ओके, मग काय या पूर्ण काळ आहे कोणता? भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 पूर्ण भविष्यकाळ. पहा, खाल्ला असेल या संयुक्त क्रियापदातून आपल्याला खाण्याची क्रिया भविष्यकाळात पूर्ण झाली हे समजतंय. बरोबर, म्हणून मी तुम्हाला सांगितलं हे पूर्ण भविष्यकाळाचं उदाहरण आहे. पुढे पाहूया. पुढीलपैकी कोणता शब्द वरिष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? संतुष्ट, कनिष्ठ, एकनिष्ठ, श्रेष्ठ. पहा, अति महत्त्वाचा प्रश्न आहे. TCS IBPS परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा मित्रांनो हा प्रश्न विचारला. हा वरिष्ठ, कनिष्ठ, श्रेष्ठ, कनिष्ठ. ओके, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 कनिष्ठ. वरिष्ठ म्हणजे वरिष्ठ आणि वरिष्ठचा विरुद्धार्थी शब्द आहे कनिष्ठ. ओके, त्यानंतर श्रेष्ठचा विरुद्धार्थी शब्द देखील कनिष्ठ आहे आणि संतुष्ट, संतुष्टचा विरुद्धार्थी शब्द काय? असंतुष्ट. ओके, पुढे पाहूया. आता पहा, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? पहा, ययाती, ययाती या कादंबरीचे लेखक आहेत वि. स. खांडेकर. ओके, मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 वि. स. खांडेकर. आणि एक जमलिंगचा प्रश्न आहे मित्रांनो, ययाती आणि देवयानी हे नाटक आहे, ही कादंबरी, आणि ययाती आणि देवयानी हे एकच आहे आणि हे नाटक आहे, तर ते आहे वि. वा. शिरवाडकरांचं, हे लक्षात ठेवा. आणि पहा, ऑप्शनमध्ये रणजित देसाई, त्यांचे कादंबरी कोणते तर राधे, श्रीमान योगी, रणजित देसाई यांची गाजलेली कादंबरी. शिवाजी सावंत यांची छावा मृत्युंजय आपल्याला माहिती आहे, आणि गोनी दांडेकर यांची मोगरा फुलला शितू त्रिपदी. ओके, पुढे पाहूया. रामाने झाडाचा आंबा तोडून खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. रामाने झाडाचा आंबा तोडून खाल्ला या वाक्यातील प्रयोग कोणता आहे तर हे आहे कर्मणी प्रयोग. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 कर्मणी. आता पहा, या वाक्यात आंबा, आंबा हे कर्म आहे आणि खाल्ला हे क्रियापद आहे. ओके, आणि एक क्रियापद कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे मित्रांनो. ओके,
आणि कर्मयोनी प्रयोगाचे रूल काय, तर कर्म नेहमी प्रथमात असते, कर्ता प्रथमांक कधीच नसतो आणि कर्म क्रियापदाच्या तंत्राप्रमाणे क्रियापद कर्माप्रमाणे चालतं. ओके, पुढे पाहूया. प्रसरण या वाक्याचा, प्रसरण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचे. पहा, प्रसरणचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, तर तो आहे आकुंचन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आकुंचन. आणि निवारणचा निषिद्ध. ओके, पुढे पाहूया. मी निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ कोणता आहे. मी निबंध लिहित आहे, लिहिण्याची क्रिया चालू आहे, म्हणजे हा अपूर्ण वर्तमान काळ असणार. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अपूर्ण वर्तमान काळ. पहा, लिहित आहे म्हणजे लिहिण्याची क्रिया चालू आहे आणि त्यामुळेच हा अपूर्ण काळ आहे. पुढे पाहूया. आणि या प्रश्नात या पर्यायांमध्ये अपूर्ण काळाचा पर्याय एकच आहे म्हणून डायरेक्ट आपल्याला उत्तर भेटलेलं आहे. सून या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे. सून, सुना. आता नियम काय आहेत, अकारांत स्त्रीलिंगी नामाचे इकारांतर होतं किंवा आकारांतर होतं अनेक वचन. ओके, मग इथं काय आहे, सून, सुना. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. त्यानंतर वेळ, वेळा, वीट, विटा. आणि इकारांतवालं काय, तर बहीण, बहिणी. आणि इकारांतवालं दुसरं काय, पाल, पाली. हे लक्षात ठेवायचे. पुढे पाहूया. मुलींनी आता शाळेत जावे या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. मुलींनी आता शाळेत जावे हा आहे भाव्य प्रयोग. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 भाव्य प्रयोग. ओके, आता जावे, जावे या क्रियापदाचा भाव आहे, त्याला प्राधान्य आहे. ओके, आणि त्या मानाने कर्ता किंवा कर्म दोन्ही गौण आहेत. आणि भाव्य प्रयोग म्हणजे काय, तर जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नाही, ते तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असतं. ओके, तेव्हा त्याला भाव्य प्रयोग असं म्हणतात. ओके, पुढे पाहूया. पुढील वाक्यातील शब्दांचा अचूक पदक्रम असलेले वाक्य कोणते. तर ते आपल्या सर्वांना बघता क्षणी समजतंय. ते आहे 4 क्रमांकाचं वाक्य. आईच्या ममतेची बरोबरी कोणी करू शकेल का. ओके, योग्य पदक्रम असलेले वाक्य. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 आईच्या ममतेची बरोबरी कोण करू शकेल का. ओके, पुढे पाहूया. पहा, कर्मधारय. ओके, कर्मधारय समास आहे. कर्मधारय समास हा कोणत्या समासाचा उपप्रकार आहे, तर तो आहे तत्पुरुष समासाचा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 तत्पुरुष समासाचा. ओके, आणि कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे आणि द्विगु समास हा कर्मधारय समासाचा उपप्रकार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि याचे उदाहरणं काय देता येतील. काळ मांजर, काळेसे मांजर. मुख कमल, कमळासारखे मुख. ओके, अशोक पतंग उडवतो या वाक्यातील प्रयोग सांगायचा आहे. पहा, अशोक पतंग उडवतो या वाक्यातील प्रयोग आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सकर्मक कर्तरी प्रयोग. आता पहा, सकर्मक म्हणजे काय, तर वाक्यात कर्म आलेले असते म्हणून. आणि इथे पहा, पतंग, हे जे पतंग आहे ते कर्म आलेले आहे आणि उडवतो हे क्रियापद कर्त्यानुसार चालते, म्हणजे कर्त्याचे लिंग वचन व पुरुष याप्रमाणे बदलत आहे. म्हणजेच कर्त्याच्या तंत्राप्रमाणे हे क्रियापद चालते म्हणून हा कर्तरी प्रयोग. आणि क्रियापद सकर्मक आहे म्हणजे पतंग हे कर्म इथं आलेले आहे आणि त्यामुळे हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. ओके, पुढे पाहूया. विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखायचे. विदुषी या शब्दाचं पुल्लिंगी रूप आहे विद्वान. ओके, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 विद्वान. ओके, त्यानंतर युवा, युवती, श्रीमान, श्रीमती, भगवान, भगवती. म्हणजे संस्कृतमधून जी नामे मराठीत आलेली आहेत त्यांचे स्त्रीलिंगी रूपे ई प्रत्यय लागून होतात. हे लक्षात ठेवायचे. ओके, पुल्लिंगी स्त्रीलिंगीमध्ये. त्यानंतर व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्य शोधायचं आहे. तर ते कोणते, ते आहे 4 धर्मशाळेपुढे आमचे क्षेत्रोपाध्याय उभे होते. ओके, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 धर्मशाळेपुढे आमचे क्षेत्रोपाध्याय उभे होते. ओके, पुढे पाहूया. मेधावी म्हणजे काय, प्रज्ञावंत. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 प्रज्ञावंत. समोरचा प्रश्न. शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता या वाक्यातील काळ ओळखायचा आहे.
वाचनाची क्रिया चालू आहे मित्रांनो. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 अपूर्ण भूतकाळ. ओके. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण TCS IBPSने आजपर्यंत 2022-2023 मध्ये घेतलेल्या जेवढ्या परीक्षा आहेत त्या परीक्षांमध्ये जे मराठी व्याकरणाचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामध्ये जे वारंवार रिपीट झालेले प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी फायदा होणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.